विनंती करायची बाबा या ठिकाणी ये आणि काय करून जा आमच्या कार्यक्रमाला रंग भरून जा म्हणून गणाला करतो वंदन नंतरचं गाणं महाराज मग ज्यावेळी पार्वती माता हा लक्ष द्या इकडे ज्यावेळी पार्वती माता आंघोळ करत होती त्यावेळी अंगमालापासून गणपती तयार केला आणि पार्वती मातेने रक्षणासाठी ठेवला
आणि त्या गणपतीनं शंकरांना अडवलं आणि शंकराला राग आला आणि शंकराने त्या गणपतीचं मुंडकं तोडलं. बोलू नका, बोलायचं असलं तर बाहेर जावा, बोलू नये निवांत. त्या गणपतीचं मुंडकं तोडलं मंडळी आणि पार्वती मातेला राग आला. पार्वती मातेने सांगितलं, आता तुम्ही त्या गणपतीचं मुंडकं तोडले, एक काम करा. भारत आईवळे कसं आहे, त्याला वाटलं माझी भवानी झाली. पांडुरंग बोलेला काय वाटलं, माझी भवानी झाली. कसं आहे म्हणजे दुकान उघडल्या ज्याची भवानी होते त्याला टेन्शन नाही. याची भवानी झाला मी म्हणतो माझी भवानी होते का नाही. तर आमचे आईवळे पाहुणे पाटील आहे बरं का तुम्ही, भारत आईवळे पाटील आमचे पाटील आहे. तुम्ही आमच्या वलार समाजाचे पाटील आहे बरं का ते. आणि भारत आईवळे पाटील यांच्याकडून सांगते, रामभाऊ घ्यायचं नाही तुम लढो. आणि तुमच्या पाठीमागे म्हणून 101 रुपयाचं बक्षीस दिलंय. भारत आईवळे यांचा पूर्णपणे आभार आहे. मग मंडळी पार्वती मातेने सांगितलं, आता त्याच्या घराच्या बाहेर जावा, जो कोणी गणपती असेल, जो कोणी प्राणी दिसेल त्या प्राण्याचं मुंडकं तोडा आणि माझ्या गणपतीला आणून जोडा. शंकर भगवान गेले बाहेर, हत्ती फिरत होता, हत्तीचं मुंडकं तोडलं आणि आणून या गणपतीला जोडलं. तो झाला गणपती. मग अरे गण झाले असे किती गण. आणि शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये महाराज सांगा कोणता होता गण. मग कळालं तर भारुड आहे, गणाला करतो वंदन. आता बंधू रंगभूमिका, त्या रंगभूमीला नमन. कीर्तने उभे होते त्या लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, त्यांच्या चरणी माझे नमन दंड. एवढ्या लोकांना नमन करावं लागेल तर गणपती प्रसन्न होतो, कार्यक्रम रंगतो महाराज. नाहीतर नाही. ऐसे नमन करून सकळी का हरी कथा बोले बोबडिया बोला. आणि आज्ञान म्हणून या पुण्या बाळा चालवी नामा म्हणे सकाळ. म्हणून मंडळी त्या वक्रतुंड गजाननाला नमन करून भारुडाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याची परंपरा आपली आहे. त्या परंपरेला अभिवादन करून भारुडाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. म्हणून गणाला करतो वंदन. बघा बऱ्याच दिवसांना आमची गाठ पडलेली आहे. पाहुण्याच्या गावामध्ये घरी आलाय. ए बाबा 100 रुपये तुला घे, पण काय म्हणू नको. गणाला करीतो वंदन म्हणतो. आणि गणाचं म्हणतो का आपलं कोणी अजून गण कोणता कोणला म्हणतो शिव पार्वतीच्या लग्नात. अरे सुरुवातीला सांगितलं मी ओंकार प्रधान रूप गणायचे. क्या बात आहे. पुन्हा प्रश्न विचारायची गरज नाही. अरे पाहुण्यार क्या बात आहे. आजच पडली का. अरे पाहुण्यार पाहुण्यामध्ये लय ताट करू नको काय. अरे पाहुण्यार करू नको लय थाट. आणि तुझी न माझी आजच पडली का.
वाटून 51 रुपये दान आलेला आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा काय पाहुणं हाय हाय दुकान उघडल्या भावानी आहे म्हणजे बरं असतं म्हणतो. तू दुकान घेऊन आला का इथं भावानी व्हायला? अरे ते दान आहे, एक सत्पात्री दान आहे. आणि खरोखर सांगतो महाराज, पापाची कमाई कधी ठोकू देत नाही आणि कष्टाची कमाई कधी दगा देत नाही. दान हे योग्य पात्रात दिलं पाहिजे. महाराज इथं म्हणतात अरे गाव भरला पाचाने 25 तो झाले धनी अनाप आपले मिळाले व्यसने विसरले त्या धन्याची. अरे त्या धन्याने हवाली केला विसर त्याच पडला पण शेवटी माझी बाबाचा डोला तुम्हावर बसेल हो माय बाप. देह मिळून काय फायदा मला सांगा? माणसाला आऊट हाताचा देह मिळाला, आऊट हाताचा गाव मिळाला, पण माणसाला कळला नाही. देवादिकांना कळला त्यांना मिळालाच नाही. जनावरांना कळला पण नाही, मिळला पण नाही. आपण मोठे भाग्यवान, आपल्याला हा देह मिळाला पण माणसाला कळलं नाही. हो लहानपणी आहे म्हणते माझ्या लेकराला कळत नाही. त्याला लहानपणी आहे म्हणते माझ्या लेकराला कळत नाही. लगीन झालं हे बायको म्हणाली आमच्या यांना काही कळत नाही. हो आता लेकरं म्हणजे त्यांच्या बापाला काही कळत नाही. मग ह्याला कळणार कधी सांग? अरे जोवरी गावात वस्ती भरपूर आहे तोवरिया फुले ही तपाहे आणि जरा उपाय काही चाले ना हुमाय बाप. जरा म्हणजे म्हातार मला काय चालत नाही. काय होतं? डोळे गावची लागती कवाडे, नाकापुरी शेंबूड बदबदा पडे आणि तोंडापूरची तर 32 खेडे ओस पडतील हुमाय बाप. अरे दोन्ही किल्ल्यावरून जातील गांडापूर बदबदा वाहील आणि लिंगापूरची तो गडबड होईल मेल्या कुत्र्या सारखी हुमाय बाप. मग या अवस्थेला आपल्याला जायचंय का? तर नाही. मग काय केलं पाहिजे? संताची संगत केली पाहिजे. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. आराईशी गावची गडबड झाली ती पाहून मला दयाली. संताची संगत केल्यानंतर तो फळ आहे महाराज. कारण जीवानं महात्म्याला शरण गेलं पाहिजे, जीवानं संताला शरण गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्या देहाचं कल्याण संत करतात, महात्मे करतात. आराईशी गावची गडबड झाली ती पाहून मला दयाली. मग म्या काढून रसायन वल्ली आबादी केली गावची हो माय बाप. काय केलं? करुण भक्तीचा काढा तयाशी दिला धडपुडा नामस्मरणी काढा उतारा दिला हो माय बाप. किती दिवसाची परंपरा महाराज बिजेची या गावामध्ये. फलार समाजाची बरेच दिवस झाले ही परंपरा आहे. ही परंपरा अशी अखंड चालत राहिली पाहिजे. आता वेगळं झाले तो भाग येता. महाराज इथं काय म्हणतात? आवाईशी गावची गडबड झाली ती पाहून मला दया आली. मग म्या काढून रसायनवल्ल्या भाजी केली गावची हो माय बाप. काय केलं? करुण भक्तीचा काढा तयाशी दिला धडपडा नामस्मरणी काढा उतारा दिला हो माय बाप. एका ठिकाणी उत्सव 2 ठिकाणी झाला म्हणजे भक्ती वाढायला लागली म्हणायचं आपण.